Hello friends, welcome to Quick Bites of Marathi with Kaushik. Let's see few simple sentences about breakfast, lunch, being hungry. आज तुम्ही नाश्ता केलात का? The word for breakfast in Marathi is नाश्ता. Or you can use English word breakfast. आज तुम्ही नाश्ता केलात का? आज तुम्ही ब्रेकफास्ट केलात का? हो, मी आज भरपूर नाश्ता केला. भरपूर, a lot. So I had a heavy breakfast today. आज मी भरपूर नाश्ता केला. Opposite will be आज मी थोडाच नाश्ता केला. I had a small breakfast. I ate little in the breakfast. आज मी थोडाच नाश्ता केला. Or I didn't eat breakfast at all. मी आज नाश्ताच केला नाही. We are adding च to emphasize. मी आज नाश्ताच केला नाही. Simple sentence will be मी आज नाश्ता केला नाही. मी आज भरपूर नाश्ता केला म्हणून मला लवकर भूक लागणार नाही. मी आज भरपूर नाश्ता केला म्हणून मला आज लवकर भूक लागणार नाही. लवकर अर्ली, भूक हंगर. सो बिकॉज आय हॅड अ हेवी ब्रेकफास्ट आय विल नॉट फील हंग्री अर्ली टुडे. अपोजिट विल बी मी आज थोडाच नाश्ता केला म्हणून मला लवकर भूक लागेल. मी आज थोडाच नाश्ता केला म्हणून मला आज लवकर भूक लागेल. बिकॉज आय एट लिटल इन ब्रेकफास्ट आय विल फील हंग्री अर्ली. मी आज नाश्ताच केला नाही म्हणून मला आत्ताच भूक लागली. बिकॉज आय डिड नॉट हॅव ब्रेकफास्ट ॲट ऑल दॅट्स वाय आय एम ऑलरेडी हंग्री नाव. मी आज नाश्ताच केला नाही म्हणून मला आत्ताच भूक लागली. भूक लागली आय एम फिलिंग हंग्री. भूक लागेल आय विल फील हंग्री. भूक लागणार नाही आय विल नॉट फील हंग्री. मला लवकर भूक लागली तर मी लवकर जेवेन. इफ आय फील हंग्री अर्ली आय विल ईट अर्ली. आय विल हॅव माय लंच अर्ली. जेवणे मीन्स टू हॅव अ फुल मील. मला लवकर भूक लागली तर मी लवकर जेवेन. अपोजिट विल बी इफ आय फील हंग्री लेट आय विल ईट लेट. जर मला उशिरा भूक लागली तर मी उशिरा जेवेन. So that's it for this video. Thank you for watching my video and do visit my website learnmarathi with kaushik.com. Bye.